सर, तुम्ही आता जसं म्हणालात की झेडपीची जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे, तर तुम्ही सांगितलं तसं माझे एक नातेवाईक आहेत, 20 वर्ष नोकरी करतायत. सगळ्यांनी नीट आहे का काय प्रश्न सांगते, 20 वर्ष नोकरी करून सुद्धा त्या व्यक्तीला वेतन मिळत नाहीये. अजूनही स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल. मग काय केलं जातं? मग तिला बिचारीला छोट्या मोठ्या ट्युशन सुद्धा घ्यावे लागतात, कारण 2,000 घर चालत नाही ना. आणि मग म्हटलं तर की टीचर्स असे करतात, टीचर्स तसे करतात, पण टीचर्सना पुरेसं द्या. काय म्हणाल सर यावर? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पहिला भाग म्हटलात की समाजात काही देशांमध्ये न्यायाधीश उभे राहतात, की बाबा आपल्या भारतातही होती, म्हणजे राजेशाही व्यवस्था होती आणि राजे गुरुसमोर उभे राहायचे, झुकायचे, त्यांना आदराचं स्थान द्यायचे, आपलं सिंहासन द्यायचे. ही भारतातली पद्धत होती, पौर्वात्य पद्धत होती. गुरुजनांना एवढा मान होता. पण नंतरच्या काळात हा मान शासनाने हळूहळू आपल्या प्रक्रियेतून कमी करत गेला. आपल्या भारत देशाच्या विकसनशील देश म्हणून काही सुरुवातीचा काळ आपण समजू की शिक्षणावर खर्च शासनाला करता आला नसेल, त्यातून शासनाने थोडा खर्च कमी केला. पण आता ती स्थिती नाहीये. महाराष्ट्र शासन प्रगत शासन आहे. देशही आपल्या प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये आज जगातल्या राष्ट्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या 10 मध्ये नंबर लागतोय आपला. असं असताना शिक्षणावर मात्र आपण दुर्लक्ष करतो. आणि भारतामध्ये महाराष्ट्र तर आर्थिकदृष्ट्या सर्वात संपन्न राज्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये आज अनुदानावर जो भर अनुदान कमी करण्याचा जो प्रकार चाललेला आहे, म्हणजे आज 40% जवळपास आलेले आहेत. 42% अनुदानित व 58% विनाअनुदानित संस्था सुरू झाले. आणि वाईट गोष्ट अशी आहे की अनुदान असो की विना अनुदान, शासनाचे शिक्षकांकरता जे नियम आहेत ते सारखेच आहेत. म्हणजे शिक्षकांच्या वेतन श्रेणी तो अनुदानित असो का विनाअनुदानित असो, एकच वेतन दिलं पाहिजे. पण संस्था जशा वेतन देत नाहीत. तुम्ही आता जे उदाहरण दिलं, 20-20 वर्ष त्यांना 2-2 हजारावर राबवावं लागतं, खरोखर राबवावं लागतं. काही शिक्षकाला एकही पैसा न देता 20 वर्ष राबवावं लागतं. एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रात आहे. आणि शिक्षण खात्यातले अधिकारी जे नेमलेले आहेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. खरं म्हणजे या अधिकाऱ्यांचे काम आहे याकडे लक्ष देणं. शासनाच्या नियमावलीमध्ये अनुदान घेत असो अथवा नसो, शिक्षकाला पूर्ण वेतन दिलं पाहिजे. जी नियमावली आहे त्या नियमांचं सगळं पालन त्या शैक्षणिक संस्थांनी केलं पाहिजे. अशी तरतूद असताना शासन फक्त तरतूद करतंय आणि अंमलबजावणी करत नाही. ही जी अनास्था आहे, अनास्था म्हणा, उदासीनता म्हणा, दुर्लक्ष करणं म्हणा, यातून शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची अत्यंत गळचेपी होते.